नमस्कार. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ कशावर आहे हे थंबनेलवरून लक्षात आलंच असेल. मागचा व्हिडिओ केला होता आपण हत्ती मूर्तीची म्हणजे गजलक्ष्मीची महत्त्व काय, त्याचं स्थापना कशी करावी, कुठे करावी वगैरे. तर आजची आपण पाहूया की गजलक्ष्मीची थोडक्यात पूजा कशी करायची, हत्ती मूर्तीची पूजा कशी स्थापन करायची हे पाहणार आहोत आपण. तर माझ्याकडे घरामध्ये हे असं पोस्टर होतं, त्याच्यावरती पण आहे बघा लक्ष्मी माता आणि दोन्ही साईडनी गजलक्ष्मी. जसं मी सांगितलं होतं की ते वरच्या वरी सोंडासावी पाणी शिंपडत आहेत अशा पद्धतीनं. तर ह्या दोन हत्ती मूर्ती मी तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती मी जलार्पण करत आहे. म्हणजे पाण्याने स्वच्छ आपण ते हत्ती मूर्ती धुवून घेणार आहोत, स्वच्छ करणार आहोत. तसंच ठेवायचं नाहीये, व्यवस्थित छान धुवून घ्यायचं आणि नंतर ते छान कोरडे करून नॅपकिनने व्यवस्थित पुसून, जेणेकरून त्या मूर्तीवरती खराब होणार नाही आणि असं काळपट वगैरे पडणार नाहीये. छान नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे. नंतर एक पाट घ्यायचा आणि त्या पाठावरती एक आसन टाकायचं छानसं, तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं, किंवा एखादा पीस टाकला तरी चालतो. नंतर तांदूळ म्हणजे अक्षदा वगैरे ठेवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या हत्ती मूर्ती ठेवायच्या आणि हत्ती मूर्ती दोन्ही साईडनी ठेवायच्या आहेत. आणि हत्ती मूर्ती आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे ही लक्ष्मी मातेची मूर्ती होती, तर ही लक्ष्मी मातेची मी मूर्ती ठेवत आहे. ही मूर्ती ठेवली आणि दोन्ही साईडनी हत्ती मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि समोर तोंड करून ठेवायच्या आहेत. आणि माझ्याकडे ही मण्यांची माळ होती, तर ते मी मण्यांची माळ घातली कारण दिसायला छान दिसतं आणि हे माळ पण छोट्याशा होत्या, मूर्तीला व्यवस्थित बसतील अशा होत्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मी हा गंध होता, आपण जे हातावरती उघडून वगैरे लावतो ते काय म्हणतात गोपीचंद वगैरे, तशा टाईपमध्ये गंध होता, तर तो गंध लावला. नंतर हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि हळद कुंकू लक्ष्मी मातेला पण लावायचं आपण आणि मातेला वगैरे लावून झाल्यावर आपण स्वतःला पण लावून घ्यायचं. छोटीशी पूजा आहे, थोडक्यात होणार आहे, जास्त वेळ पण लागणार नाहीये. आणि नंतर आपले फुलं वगैरे वाहून घ्यायचे. फुलं जे पॉसिबल होतील ते फुलं, हे मी माझ्या घरचेच फुलं होते ते मी फुलं वाहिले. मूर्तीला पण, लक्ष्मी मातेला पण आणि आपल्या हत्ती मूर्तीला पण फुलं व्हायचे. समोर एक छोटीशी रांगोळी काढायची, जसं स्वस्तिक काढा किंवा काय तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं जी रांगोळी वाटेल ती काढा. त्याच्यावरती हळदी कुंकू न विसरता टाकायचं आणि ही नंतर अगरबत्ती लावायची. अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं, दिवा अगरबत्ती दोन्ही. आणि त्याच्यानंतर छानशी आपली ही छोटीशी फुलं वगैरे वाहून पूजा झालेली आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. शेवटी घंटा वाजवून आपली पूजा संपवायची. थँक्यू.